तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। घरगुती गॅस सिलेंडरमधून पाणी बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ग्राहकांना मनस्ताप, संबंधितांवर कारवाईची मागणी। इंदापूर तालुक्यातील भिगवण गॅस वितरण केंद्राकडून मिळालेल्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये पाणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दौंड तालुक्यात येणाऱ्या राजेगाव येथील रतन गोसावी या ग्राहकाने सिलेंडर वापरण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसातच गॅस संपल्याचे लक्षात आले। त्यानंतर सिलेंडरची तपासणी केली असता त्यामधून पाणी बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। ग्राहकाने सिलेंडरमधील व्हॉल्व्ह दाबून पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आल्याचा दावा केला आहे। या प्रकाराबाबत गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे। दरम्यान गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना वारंवार एजन्सीकडे जावे लागत असल्याची तक्रारही समोर आली आहे। घरपोच सेवा देणे अपेक्षित असताना अनेक ग्राहकांना स्वतः जाऊन सिलेंडर आणावा लागत असल्याचे सांगितले जात आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। मी आता हे गॅस म्हणजे बुकिंग करण्यासाठी आलेले, बुकिंग झाले। आमच्या गावामध्ये येते गाडी। आता टाकीमध्ये पाणी निघालं, कसं वाटतं, काय वाटतं, कसं पाहता? हा ना, मग तोच तर विचार करते मी काय सांगू असं वाटतं की सरकारने महागाई तर एवढी केली, पण महागाई करून जर अशी दगाबाजी होत असेल तर त्यात करायचं काय, स्त्रियांनी करायचं काय? आज काम बुडवायचं, दिवसभर त्या टाकीसाठी लाईन मध्ये राहायचं, 4-4 दिवस का टाकी बुक पण होत नाही आता पहिल्यासारखी, आणि बुक करून मोकरम येणं जाणं पण करायचं, लांब गोडाऊनला पण आणायला जायचं। तुम्ही राहता कुठं आणि तुमच्यापासून ही एजन्सी किती लांब अंतरावर आहे? 4 किलोमीटर तरी असं साधारण। आणि गोडाऊनला टाकी आणायला किती लांब ते अजून 3 किलोमीटर, म्हणजे असं 7 ते गाडीवर। कोणती गाडी म्हणजे? कुणाला पण घेऊन जायचं, आमच्याकडे तर सध्या गाडी पण नाहीच आहे। कुणाला बी त्यात 100 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि घेऊन जायचं मुलांना वगैरे। आणि त्यात जर असं पाणी निघत असेल तर करायचं काय? किती सिलेंडरचं कनेक्शन आहे तुमच्याकडे? एकच आहे, एक इंडियनच आहे। तुमचं नाव सांगा आणि गॅसच्या तुमच्या सिलेंडर, घरगुती सिलेंडर मध्ये पाणी निघालं, नेमकं काय प्रकरण आहे, तुमच्या कधी लक्षात आलं, कधी उघडकीस झालं, याबाबत तुम्ही गॅस वितरण कंपनीशी काय संपर्क साधला, एजन्सी संपर्क साधला का? तुमचं नाव सांगा। आणि माझं नाव गणेश गोसावी, माझ्या आईच्या नावावर कार्ड आहे, आणि मी 20 तारखेला टाकी घेतली होती, आणि तेव्हा मी घरी नेली। गॅस थोडासा शिल्लक होता, माझं अजून एक कनेक्शन आहे भारत गॅसचं, त्यात शिल्लक असल्यामुळे मी 3 दिवस झालं जोडलेली टाकी, आणि काल रात्री बघितलं तर गॅस संपला। मी म्हणलं नवीन टाकी कस काय संपली, तर बघितलं, आई म्हणली असं उलट करून बघ त्याला। मग पलटी केली टाकी, पलटी केली तर काहीच नाही, गॅस ह्याच्यात तर पाणी वाजतंय असं। आई म्हणली काय वाजतंय, बघितलं तर खाली चावी घातली, चावी घातल्यानंतर त्यातनं पाणी आलं बाहेर। मग नंतर मी गॅस एजन्सीवाल्याला दुसऱ्या दिवशी फोन केला, ते म्हणला काय असेल ती तुमचं टाकी घेऊन या, आणि जेवढं पाणी असेल तेवढं तुम्ही वजा करून तुम्हाला दुसरी टाकी देतो, एवढंच बोलणं झालं। टाकी तुमच्या गावात गाडी येते का तुम्हाला इकडं? नाही, इकडं बिगवनला आणावं लागते, आणि गोडवनला पण नसतं, डायरेक्ट ऑफिसला नसतं काय, डायरेक्ट गोडवनला जायचं आणि गोडवून वरनं घेऊन यायची टाकी। साधारणतः तुमच्या घरापासून तुम्हाला गॅसचं गोडाऊन असेल किंवा गॅस एजन्सी असेल किती लांब आहे अंतर? जवळजवळ 12 किलोमीटर आहे सर। म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक ज्यावेळेस तुम्हाला टाकी लागते त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस गोडवनला जाऊन तिथं नोंदवायची ऑफिसला, आणि गोडवनला जाऊन घेऊन यायची। बर, काय कोणती एजन्सी? काय अंजली इंडियन एजन्सी। काय कुठे आहे ते बिगवण मध्येच प्रॉपर। मग आता तुमची नेमकी आता तुमची मागणी काय, आता प्रशासनाला काय तुमची मागणी काय असणार आहे? काय नाही, सर्वसामान्यांची एकदम लूट होती, अन्नात बेसळ, आता तर टाकीमध्ये बेसळ यायला लागली, पाणी त्यात कसं सोडलंच कसं पाणी, ते मी म्हणतोय कसं टाकलं असेल पाणी त्याच्यात।